नमस्कार नमस्कार सगळ्यांना नमस्कार. पुन्हा एकदा आलो मी. तर कसा वाटला तुम्हाला मागचा ब्लॉग? तर मला ऐकून वाटलं तुम्हाला चांगलं वाटत असेल. तर चला, आज तर काय नाही मित्रांनो, थंडी वाजली, मस्त चिलमध्ये उठलो आता. तर कसं आहे, बरं आहे का तुमचं सगळं? तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये. तर आजचा विषय खास आहे, तर काही खास वगैरे काय नाही मित्रांनो, असंच करायला व्हिडिओ. आणि तर कसं आहे मित्रांनो, बरं आहे का तुमचं सगळ्याचं? तर मला काही समजणार गेलं मित्रांनो, ब्लॉग कसे करावं काही नाही ते. माझा जग्गू झोपला इथं, माझा जग्गू झोपला इथं. येऊन जाऊन बदाम खातो, बॉडी का वाढत नाही माझ्या. बदाम खाता बॉडी बनवा. आता एक इन्सिडेंट सांगतो तुम्हाला काय झालं. आता थोड्या वेळाखाली ना ब्लॉग पूर्ण शूट केला मी, एकदम भारी ब्लॉग केला होता याच्या आधीचा. एवढा चांगला ब्लॉग केला मी आत्ता जस्ट ब्लॉग केला मी. आणि काय झालं माहिती का, म्हणजे मोबाईल पडला. तर मित्रांनो माहिती आहे का, आता काही सेकंदापूर्वी ना मी ब्लॉग केला. आता ब्लॉग केला जस्ट. काय झालं माहिती आहे का, मी ब्लॉग केला मस्त, ते एडिट वगैरे करू लागलो होतो. एडिट सगळं केलं, सगळं झालं हां. आणि जसं मी ते जे आपण थंबनेलला करतो ना एडिट वगैरे, ते मी जस्ट फोटो काढून ठेवले, म्हणजे डिलीट करून व्हिडिओ बी डिलीट झाला. च्या आईची म्हणलो यार, एवढा मेहनतीचा व्हिडिओ केला म्हणलो, ते व्हिडिओ गेला म्हणलं. आता दिमाग खराब झाला होता ना, मला कळणार गेला आता व्हिडिओ कसं करू, कुठून सुरुवात करू, काय नाही. ते व्हिडिओला बेस्ट झाला होता, एकदम भारी झाला होता. पण जाऊ दे, आता ते व्हिडिओ डिलीट झाला आहे, त्याच्यामुळे मी नवीन व्हिडिओ केलो आता. तर मित्रांनो, उद्या आपल्याला इंटरव्ह्यू जायचं, उद्या लास्टचा इंटरव्ह्यू, उद्या लाईफचा 6वा इंटरव्ह्यू आता. सॉरी, 6वा इंटरव्ह्यू आहे. ते इंटरव्ह्यू आता द्यायचा आता. तर मित्रांनो मला सांगा, तुम्ही इंटरव्ह्यू किती दिले तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या लाईफचे किती इंटरव्ह्यू झाले? मी सांगू का, माझ्या लाईफचे नाही, कितवा बघा, 6वा. तुम्ही व्हिडिओ बघला ना माझे, तर 6वा व्हिडिओ आहे. पण कुठंच काय येत नाही मित्रांनो. मोसंबी खाल्ल्या तुम्ही कधी? मोसंबी खाल्ल्या असतात कधी? मोसंबी खा. गोड आहे. ते व्हिडिओ बघला का तुम्ही? ते व्हिडिओमध्ये काय करते माहिती आहे का, हे असं करायचं असते म्हणजे, हे बघा, हे 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 आणि हे ना कसं खायचं माहिती आहे का, जलवा आहे हमारा. फाडायचं. हे ना असं फाडायचं. तुम्ही कधी खाल्लात काय? मी जस्ट रील्स बघू लागलो होतो, त्याने ना हे कोण्या पद्धतीनं फाडायचं आहे ना, कट करायचं ते मला, पण आता विसरलो. थोडं कापलं मी, असं निघालं. वेलकम बॅक, पुन्हा स्वागत आहे ब्लॉगमध्ये. काय करावं मित्रांनो, हे ब्लॉग करता करता ना मला मी पर्सनल लाईफ विसरून गेलो. मंदिरावर लेकर खायचं का?
एक काम करा, काय मला सगळ्यांनी फॉलो करा, सबस्क्राईब करा चॅनलला, करा काय करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मलाही सपोर्ट करा, सगळ्यांना करताना मला करा ना, काय जड चाललंय काय? का करसाल? बरोबर आहे ना, का करसाल? तुम्हाला ना असं मसाला पाहिजे तुम्हाला. तुम्हाला ना हर गोष्टीमध्ये कॉन्ट्रोवर्सी पाहिजे, म्हणून हर गोष्टीमध्ये. बूम. चला आलो मित्रांनो, आता फर्स्ट क्लास मी तर खाल्ले, पाणी पितो. तर आजचा बोलायचा मुद्दा काय तर ना, आपल्याला या जिमचे जे मुलं असतात ना त्यांना फक्त एकच सांगायचं. मित्रांनो, तुम्ही जिम बनवता ना, जिम करतात, तर मित्रांनो तुम्ही जिम करता ना, तर मला एक सांगा, तुम्ही फ्लेक्स का करता यार एवढं? कंट्रोल. हा, एवढं फ्लेक्स का करता यार तुम्ही? अरे त्या जिम कोणा करावं माहिती का? जिम सहसा तर तुम्ही स्वतःच्या प्रोटेक्टसाठी करा, स्वतःला जे प्रोटेक्ट करू शकता तुम्ही ते त्यासाठी जिम करा. असं फ्लेक्सच्या नादी लागू नका तुम्ही. काय हां, हे फ्लेक्स करू नका, काय अर्थ नाही त्यात, काय पडलं नाही. बॉडी बनवा, मस्त राहा आणि आपल्या फ्युचरला ध्यान द्या. असं काय नाही पडलंय माहिती आहे का? मला तुम्हाला किस्सा सांगायचा होता मित्रांनो. तर काय झालं ना, मी पप्पा आणि आई होतो, आम्ही ना लग्नाला गेलो होतो. खूप ठिकाण नाही, काहीतरी गाव होतं यार, त्या गावाचं ना काय होतं की यार, तर ते जाऊ दे. बरं ठीक आहे, असं लक्षात आलं मी तुम्हाला कसं टिप्पिन करून सांगतो तुम्हाला, मी मेन्शन करतो. त्या गावाकडे गेलो आम्ही. तर काय झालं ना, तिथं रस्त्यात ना, आता ते गाव होतं कोपऱ्यात होतं, ते गाव लई दूर होतं. तर गेलो आम्ही त्या गावाकडे, गेलो मस्त. मग लग्न होतं, लग्न अटेंड केलं, सगळं झालं. लग्न ते सगळं मस्त छान झालं. मग म्हणजे आत्याच्या पोराचं लग्न होतं, मस्त लग्न ते झालं. मग त्याच्यानंतर ना आम्ही तिथून निघालो आणि त्या लग्नात मित्रांनो असा पाऊस पडला म्हणसाल, एवढा पाऊस पडला, बाप रे. तुम्हाला ना मी एक व्हिडिओ, त्या गावातला ना माझा व्हिडिओ आहे, तर तुम्हाला ते व्हिडिओ ना मी दाखवल. मी व्हिडिओ बघा तुम्ही ते. एवढा पाऊस पडला म्हणसाल, काय लग्न झालं ते, बाप रे. आणि असं म्हणतात बरं, मला पण काही लक्षात नाही की लग्न कार्यामध्ये कधी पाऊस पडला तर अपशगुन होते, असं म्हणतात लोक. आपल्याला काय त्याचा अनुभव आला नाही त्या गोष्टीचा, पण तरी पण एवढा पाऊस पडला होता ना, ते पूर्ण त्याचे मंडप टाकलं होतं ना, ते सगळं असं ते हे झालं, ते काय म्हणतात त्याला, उडून गेलं ते सगळंच. एकदम पाऊस पडला होता. तसंच आम्ही ते मग नंतर थोडा पाऊस थांबला की ते पावसामध्ये लग्न झाले. हां, मग नंतर पप्पा माझे मामा होते, म्हणजे आत्याचं पोरगं, पप्पा मामा जाते ना. मग पप्पाने ते सगळं केलं वगैरे. मामाचं पोरगं म्हणलं ते मामाला बोलतात ना, मामाचं खास हे राहते, तिथं महत्त्व असते लग्नामध्ये. तर तिथं आप कहाँ थे ज्ञानी बाबा? सगळं झालं. मग रस्ते नेतानी तर मी पप्पा आई आमच्या गाडीमध्ये, तर आम्ही जाताना इकडून तिकडून पाऊस लागायलाय, इकडून तिकडून पाऊस लागायलाय. पप्पानं मग तिथं पूल होता, त्या पुलाच्या वरून पाणी जाऊ लागलं होतं. तर पप्पानं कशी बशी तरी गाडी घातली मला पाण्यामध्ये. त्या बरं झालं ते सर्वचे जे पुलाच्या साईडला असतात ना, ते बॅरिकेड ते साईडला, तर तिथून पप्पाला ते मस्त मेजरमेंट लावलं की ठीक आहे इथून गाडी जाते म्हणे. तर तिथून गाडी घातली. आम्ही अर्धा एक तास त्या गाडी रस्त्यात आणि बंद पडणं तिची भीती होती आम्हाला, तरी पण मग जाऊ द्या म्हणून तर पप्पानं घातली गाडी मधात. मस्त निघालो. मग तिथून निघालो काय नाही, मग पाऊस जरासा थांबला. मरणाचा पाणी रस्त्याने. आमची एवढी
एवढी परेशान झाली म्हणसाल, एवढं पाणी पडलं त्या लग्नामध्ये, एवढं पाणी पडलं तुम्हाला काय सांगू, नुसतं पाणीच झालं त्या लग्नात. पण तर चांगलं झालं लग्न, मस्त चांगलं झालं. आत्याचं पोरगं होतं. तर हे किस्सा होता पावसा पाण्याचा. लय पाणी पडलं होतं, अफाट पाणी होतं रे, सांगूच नका. म्हणून कधी पण लग्न करायचं ना, चांगला मुहूर्त बघा काय म्हणतात ते, चांगली वेळ बघा. मग वातावरण तर बघाच नक्की. उठलं की सुटलं कधी लग्न करू नका, वातावरण बघा, त्याच्या पद्धतीने लग्न करा. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला ब्लॉग? जर ब्लॉग चांगला वाटला असेल ना तर सपोर्ट करा आणि व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा कसा वाटला ते. आणि सबस्क्राईब नक्की करा प्लीज. तर सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आपण. तर आताच्याला एवढंच होतं. तर बाकी काय नाही, मला खरं सांगू तुम्हाला, माझ्या जो काही असं कंटेंट नाही, एकच असं ज्या कंटेंट मी ते कंटेंट शोधायलो, ते कंटेंट भेटला ना मग व्हिडिओ कंटिन्यू येतील. आता सध्याला फक्त एवढंच आहे. तर जरा प्रेम असू दे तुमचं. तर या जर्नीमध्ये सहभाग व्हा माझ्या. चला, आई बाबाची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.